कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। कणकवलीत डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे 19 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी आज तिचा मृतदेह रुग्णालयाच्या दारात ठेवून तीव्र आंदोलन केले। संबंधित डॉक्टरांवर तात्काळ कारवाईची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका युवतीला डोक्यावरील गाठीच्या शस्त्रक्रियेसाठी 2 दिवसांपूर्वी शुक्रवारी कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्याच दिवशी सायंकाळी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली, मात्र रक्तस्राव न थांबल्याने तिची प्रकृती गंभीर बनली आणि तिला अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलवावे लागले। आज पहाटे उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला। या घटनेत संतप्त ग्रामस्थांनी तिचा मृतदेह घेऊन संबंधित खासगी रुग्णालयात धाव घेतली। आवश्यक चाचण्या न करताच शस्त्रक्रिया केल्याने डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच युवतीचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यांच्या तीव्र भावनांमुळे आज दुपारी 12:45 रुग्णालय परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थ करत आहेत।